भाऊ, एकीकडे आता कॅप्टन खरात हे प्रकरण गाजलं. त्यामध्ये विविध नेत्यांची नावं सुद्धा समोर येत आहेत. दीपक केसरकरांसारखे नेत्यांची नाव आहेत आणि कॅप्टन खरात यांच्यावरती 11 गुन्हे दाखल झालेले आहेत. काय सांगणार भाऊ? कॅप्टन खरात नावाच्या एक तांत्रिक भोंदू महाराजांच्या आता 11 गुन्हे दाखल झालेले आहे. विविध माध्यमांना महिलांना फूस लावणं, महिलांचं यौन शोषण करणं अशा स्वरूपाचे आक्षेप आणि आरोप त्याच्यावर आहे. आणि या भोंदू बाबाचा कारभार हा गेले अनेक वर्ष नाशिक शहरामध्ये सुरू होता. नाशिक शहरामध्ये सुरू असताना अनेक नेते, मंत्री, महिला मंत्री, या संदर्भामध्ये जी काही महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या ह्या अशा अनेक महिला त्या ठिकाणी भेटल्यात. आणि त्याच्या माध्यमातून आता हे लक्षात आलं की यांनी इतके मोठे उद्योग केले. आता याच्यामध्ये केसरकरांचं नाव येत आहे. अनेक म्हणजे मग देवेंद्र फडणवीस भेटलेत, केसरकर भेटलेत, आणखी जयंतराव पाटील असतील की अन्य असतील. सहज दर्शनाला गेले, फोटो काढले आणि त्यांचे नाव आले, असा प्रकार आहे. परंतु केसरकरांचं उदाहरण हे वेगळं आहे. आणि आता हे अनेक नावं जे मी घेतले, देवेंद्रजी वगैरे सगळे एखाद्या वेळेस भेटले असतील किंवा जयंतराव भेटले असतील, मग त्यांनी फोटो काढले, प्रसारित केले. परंतु केसरकर हे सातत्याने भेटत आलेले आहे आणि त्यामुळे संशय याच्यामध्ये बळावतोय.